प्रीती, प्रीती, तू किती प्रीती. नाही झोपा नाही. नुसतं नुसतं तोंडानी नाही म्हणत जाग. प्रीती, कसं मस्त वॅक्स पण करत नाहीस तू. एवढे केस वाढले. काय करतोय? थांबा थांबा जरा. मेल्या पिंटे 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 सूर्या तुझ्या तर ऐकतो तुझं पिंटे सूर्या पिंटे. अरे कुठं होता? मेल्या किती वर्षांनी दिसतोय रे. तुला का लाज आहे का लगा? मला तू गायब झाली होतीस. प्रीती, तुझ्या तर पिंटे अरे तुमच्या चल चल तिकडे. काय चाललंय रे? मला तर सांगा काय कोण आहे हा? काय चाललंय? मित्र आहे माझा. मित्र आहे पण मोठा झालाय की नाही आता तो? मित्र आहे? कोण मित्र आहे? मित्र लहानपणीचा मित्र सूर्या. सूर्या? सूर्या रात्रीचा का आलाय? एक माणूस विनोद करतोय जणू. पिंटीचे मिस्टर लय कॉमेडी. पिंटीचे मिस्टर लय कॉमेडी. सांगा किती वर्षांनी. सॉरी बर काय राज, खरंच सॉरी. म्हणजे सॉरी, ठीक आहे. हा कोण आहे? हा मित्र आहे माझा. सांगितलं ना. तो रात्री 2:30 वाजता आपल्या घरात कसा आलाय आणि का आलाय? येतो मी, चोर आहे. हा, मी चोर आहे केव्हा पण तो. येतो. पण माझ्या फादरचं नाव तर चंद्रकांत होतं. त्याला पण लोक म्हणायची, ए चंद्रया, अरे दिवसाचं कुठं आलायस? नाही लय जुना. प्रीती, चोर आहे. तुझा मित्र चोर आहे. म्हणजे तो आया तो लेके जाऊंगा वाला चोर आहे. रामपुरी असणारा लेट ठेवणारा तो चोर आहे. तोच चोर आहे. त्यांनी लेट ठेवला. हे भारी घेतलंय नवीन. तुम्ही इथे का आलात मला कळेल का? सॉरी दाजी, खरंच पहिलं इकडे या. दाजी या हो, दाजी. लागेल तर सुद्धा लागेल. सॉरी बरं का, तुमच्या लग्नात याला जमलं नाही. खरंच सॉरी. तिला नाराज आहे बर का तुझ्यावर. काय? पत्रिका पाठवली, काका पण आले नाहीत. सॉरी ना पिंटी, सीझन होता तेव्हा माहितीये ना तुला. अच्छा, आंबे पण विकता का तुम्ही? पिंटीचे मिस्टर लेकर. अहो सीझन म्हणजे तसलं नाही हो. लग्नाचा सीझन. लग्नाचा म्हणजे जोरदार सीझन असतोय आमचा. ह्याच्या आला सगळी घरून उठायची. लग्न म्हटलं की कसं दागदागिनं बनवते ती लोक. आणि आम्ही म्हणजे तिच्या आईला बराबर नवरी पोरीच घर उडकुड काढतो. या नवरी पोरीच्या घरात कसं लय दागिनं असते ती. दागिनं घेऊन यायचं सगळं. पण नवरी असती की नाही, तिच्या मंगळसूत्राला हात नाही लावत का आपण. ऐका एथिक्स जपणारा माणूस आहे सूर्या. हा सूर्या. एथिक्स म्हणजे एथिक्स असतात. चोर म्हणजे चोर आहे तो. कळतंय का तुला? चोर आहे तो, चोर. तो आपल्या घरात आला 2:30 वाजता. दाजी काय त्याच्याला चोर 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 लावलं. चोर म्हणजे काय तसला चोर नाही. म्हणजे काय चोर आहे काय मी? काय अर्थ आहे या वाक्याचा? ग बसाव दाजी. खानदानी बिझनेस आहे आपला. सेल्फ एम्प्लॉयमेंट समजा पाहिजे तर हांतरा पावणार आहे मी. हा? हांतरा पावणार. चोर स्वतःला एंटरप्रेनर समजायला लागले. आम्ही काय समजायचं मग स्वतःला आता? नोकरच आहात तुम्ही. नोकरांनी. कोण आहे दाजी तुम्ही? पॉलिसी एजंट. इन्शुरन्स एजंट. दिवसभर पॉलिसी विकत फिरतात. असं सांगण्यासारखं नाहीये ते. काही चांगला जॉब आहे. आम्ही लोकांचं फ्युचर सिक्युअर करतो माहितीये. ह्याच्यासारखं आम्ही लुबाडत नाही धन आणि पैसा अडका लोकांचा. कळलं ना? राहू द्या. पॉलिसीवाला आहे तुम्ही. म्हणजे बोल वचन देत असणार. डेंजर. आहे का नाही?
असलाच त्याच्या आईला सोजवळ चेहऱ्याचा बोल बच्चन देणारा माणूस पाहिजे आपल्याला. गँग मध्ये या आमच्या, चला दाजी आमच्या गँग. तुम्हाला जॉब दिला मी, जॉब दिला तुम्हाला. job काय? job काय? सोपं आहे रे, तुला काय माहित नाही. काय करायचं माहितीये का दाजी? असं रस्ता असतो की नाही, रस्त्यावर इकडे तिकडे फिरत राहायचं. समजा एखादा बायकांचा ओळखा दिसला का नाही, आता समजा ही बाय आहे, मी बाय बाई व्हायला एवढी एक्साइट का होतेस? हा इथं. आता समजा ही बाय आहे. हा. आपलं रस्त्यानं आपलं उगाच बायच्या आजूबाजूला आपलं गुटमळत राहायचं. आपलं तिथल्या तिथं गुटमळायचं आणि आपलं थांबायचं इथं आणि म्हणायचं पॉलिसी घेणार काय? नाही नका तुमची पॉलिसी. बेने नाही कशाला म्हणते, हो म्हण की, होय. हो म्हण की. हा, पाहिजे. पॉलिसी वाल्यांनी कोण नाही म्हणत नाही. हा पॉलिसी काय आता काय म्हणायचं, पॉलिसी घेणार काय? पॉलिसी हा घेणार. हा घेणार. मग ती घेणार म्हणली की नाही, सगळ्या पॉलिसी सांगायचा तिला. म्हणजे तिला गुतवून ठेवायचं, बोलण्यात गुतवायचं आणि म्हणायचं तिकडं लय चोर आहे ती, गळ्यातलं दागिनं बिगिनं काय असतील तर रुमालात काढून ठेवा. मग ती काढणार, तुमचं ऐकणार ती. या इकडं, आता तुमचं ऐकते, रुमालात काढलं की नाही, मग मी इकडून पळत येणार. भारी आयडिया. 15% कमिशन देणार तुम्हाला. नाही नको. 15% ऐका ना, 15% मिळतो पॉलिसी मधनं. किती असे पैसे मिळतात तुम्हाला? हो म्हणून टाका ना. अगं तू बरी आहेस का? गप्प बस. आपलं काय, तुम्हाला चोरी करायला सांगतोय. कसं वाटतंय ते? मंगळसूत्र दे. हो, कसं वाटतंय काय? कसं वाटतं? लय भारी वाटतं, लय भारी वाटतं. विचारा की हिला. हिला कशाला विचारायचं? हिला म्हणजे हे काय साधं सुद्धा आहे होय? मोठा डाको आहे त्यो. तू डाकू आहेस प्रिया? लहानपणीच हो, आत्ताच काही नाही. अजूनही लहानच आहेस प्रिया. कधीची डाकू आहेस तू? अहो आता आपल्या शेजारच्या काकांचं जर वाण्याचं दुकान असेल तर आपण जातो ना मदत करायला गल्ल्यावर बसायला. तसं मी ह्याच्या बाबांना चोरीत मदत करायचे. काय बोलतेस तू? मदतनीस होतीस तू चोरींमध्ये? लहानपणीच आहे होती. आठवतंय का तुला? मग आठवते म्हणजे विषय आहे का? अहो काय आमचं फादर आहे की नाही, त्या फादरच्या मागं लागायचं सारखं. मी कुठं निघालाय तुम्ही, कुठं निघालाय? तर ऐक नाही, मी म्हणायचो की मला घेऊन चला. मग फादर मला घेऊन जायला लागलं. मग मला न्यायला लागलं, मी हिला न्यायला लागलो. मग आम्ही दोघं तयार झालो. मग आमचं फादर काय करायचं, दोघांनी तेल लावायचं आणि खिडकीतनं घुसवायचं. सोडलं जायचो खिडकीतनं आम्ही. आत गेले की दरवाजा उघडायचा, परत सोडलं की बाहेर. दरवाजातनं जायचं ना, खिडकीतनं कशाला? परत दरवाजा उघडला ना तुम्ही. तुम्ही काय झालं, येडा पांडे आहे का हो? जाऊन दे. चोर का दरवाजातनं बाहेर जातो काय होत अशी? खिडकीतनंच बाहेर यायचं. लोई सवय लागली, सुळकन जायचं, सुळकून यायचं. पुन्हा म्हणजे काय मास्टर झाली होती ही. एकटीच जायची, एकटीच त्याला लावणार, घुसणार आतमध्ये. सगळं घर सोपडा साफ करून बाहेर. एकदा तुम्हाला सांगतो, गेली आतमध्ये, सगळं दागिनं घातलं गळ्यात, एवढं दागिनं, आणि त्याला लावून आधी सुळकन बाहेर. हो, फादर म्हणलं तर आमचं, ग बाया लक्ष्मीच्या पावलानं झाली ती पोरगी. लय भारी वाटतं. मग केवढ्या चोऱ्या केल्या आपण. लय डाक. अजून पण मला काकांची शाबासकीची थाप आठवते पाठीवरची. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. माझानी काय सांगतेस? मला थाप आठवते. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. हे काकांनी खूप मेहनत घेतली होती माझ्यावर. आज काका असते ना, काय असतं माझं आयुष्य माहितीये. लय पुढे गेली असती. डेंजर. तुला काय थांबायला पाहिजे होतं, जायला नाही पाहिजे होतं सोडून. जायला का आपली गँग झाली असती होय आता. टेरर गँग फुल. ती बंटी बबली पिक्चर कसा आला होता त्यांचा, तसा आपला बी पिक्चर आला असता. पिंटी आणि सूर्या. लय लय मजा आली असती, लय मजा. परत लय भारी वाटलं असतं. पण ही आहे की नाही, लय चपळ हो. अच्छा. माझा जरा धसमुसळा कारभार असतो. मला म्हणजे पकडा येतेच तिच्या आयला. आता कसा घुसला बिल्डिंग मध्ये? आता पाय पाहून आलोय ग. आता काही दिवस राहिले ते का ती, त्याला लावायचं अंग राहिलंय का आता? पाय पाहू. पण त्याच्या आईला दाजी, तुमच्या सोसायटीतली काय कुत्रे यायची का काय कुत्रे यायची हो? तुम्ही ना रात्र चोरी करत जाऊ नका. तुम्ही रात्र शाळेत जा, ही वाक्य तरी क्लिअर होतील काय बोलायचे. कसं बोलताय? त्याला सांग आता जायला. कसं बोलताय म्हणजे? मित्र आला. अगं 2:30 वाजता. हाय बाई, मी आल्यापासून तुला पाणी पण विचारलं नाही रे. चहा कॉफी काय घेणार सांग मला. राहू दे ग, आता कुठं राहू दे. येईन पुन्हा करीत निवांत मध्यरात्री.
कसं वाटतं हे ऐकायला मला सांगा तुम्ही कसं वाटतं कोणीतरी बाहेरून नुसतं ऐकलं माझ्या बायकोला एक मुलगा म्हणतोय की येतो काहीतरी पुन्हा निवांत मध्यरात्री कसं वाटतं ते नका ऐकशील वाक्य बोलत जाऊ ना प्लीज मग चोळत बसली आहेस. गप्री लाड आले त्यात काय जायला सांगा या तुम्ही आता म्हणजे असं मला वाटतं की झालं की नाही सगळं तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी हे घ्या आणि निघा ए दाजी काय येडा आहे का काय? चोर का स्वतःच्या घरात चोरी करत नाही 4 घर सोडून चोरी करतोय. पण हे तुमचं घर नाहीये ना काय लगा दाजी पिंटीचं घर ते काय माझं घर नाही होय. हा सांग पिंटे. आहे. आणि मला माहित असतं ना पिंटी इथं राहती तर तिच्या आयला आलोच नसतो सोसायटी मध्ये. पण आता आलायस ना आता काहीतरी खाऊन जा. ऑमलेट बनवू? ऑमलेट त्याच्यासाठी तू ऑमलेट बनवणार आहेस प्रीती परवा माझा भाऊ आला होता अमेरिकेहून विमानाने दमून त्याच्यासाठी तू पाणी पण गरम केलं नाहीस हो किती थकले होते मी त्या दिवशी. फक्त बटन लावायचं होतं गिझरचं प्रीती काहीच त्याच्यात काम नव्हतं जास्त मी ऑमलेट करणार आहे. तुम्ही खाली जा आणि ब्रेड घेऊन या जा. आले. तुझ्या बापानी उघडं ठेवलंय का गे बेकरी बापानी उघडी ठेवल्या का 2:30 वाजता जाऊन घेऊन या म्हणजे काय प्रीती दाजी चला कुठे लावा त्याला घुसू शटरात नाही रे गपरे काहीतरी आपलं मी नाही तेलबिल चल रे नाही रे गपरे काय काय पाहिजे अंडी अजून हा, काय? अंडी पण आण. हा, चला बिक्री बघू द्या केक बिक सगळं घेऊन येऊ वागला. अरे एक्साइट कसे होत आहेत कॅज्युअल कसं आहे चोरीच्या बाबतीत सगळं काय बेदर येणार आहे का नाही मी नाही येणार तेलबिल पिंटे तू इथे मी अजून पण तेवढीच लवचिकी. आहे का आता इथे तू दाजी द्या त्याला ए, गपरे द्या तेल काय थांबरे कोणी कुठे जायचं नाहीये तुला काय कळतंय का चोरी करायला नेतोय तो तुला आणि तू जातेस म्हणजे कसं माझा मित्र आलाय मग करायला नको घरामध्ये. चोरी करणार का तुझा मित्र आलाय म्हणून काय बोलतेस तू राहू द्या बेकरीचं राहू द्या. मसाले भात टाकते तुला लय आवडतं ना. हा 15 मिनिटात हा मसाले भात करते हा. छान छान आता काय झालं रुसायला? तुझ्या त्याला मसाले भात आणि मला उद्या डब्याला आजच्या चपातींचा चुरा उत्तम तो मित्र आहे माझा तुम्ही नवरा आहात फरक कळतोय ना. तुला कळतोय ना तुमच्यातलं सरप्राईज संपलंय आता. सरप्राईज संपला बोलतेस तू प्रीती झालं आता वर्ष झालं. वर्षभरात सरप्राईज संपला जाऊ दे मसाले भात बोंबाला. श्रीखंड खाणार हा फ्रीज मध्ये ना मस्त श्रीखंड आहे. लगा काय आवडतं तुला श्रीखंड हा जाऊ श्रीखंड घेऊन या जा. चिकन घेऊन या जा रुसताय काय आता जा ना. श्रीखंड संपलाय आत्ता होता ना रात्री जेवताना. मला मगाशी मिडनाईट क्रेविंग झालं मी खाल्लं सगळं अख्खा डबा संपवाल का हो? मला नव्हतं माहिती ना 2:30 वाजता तुझा चोर मित्र पाईप चढून येणार आहे आपल्या घरात ते मला काही माहित नाही. आत्ताच्या आत्ता खाली जाऊन श्रीखंड घेऊन या. अगं डेअरी उघडी असेल का आत्ताच्या आत्ता कसं आणू मी प्रीती कळत कसं नाहीये तुला मला ते माहित नाही काही. दाजी चला लावा त्याला. अरे नको ना ही वाक्य बोल प्लीज नको ना बोलू कोणी ऐकलं फक्त दाजी चला लावा तेल कसं वाटतं ते बाहेरून ऐकताना काय नाही व चला नाही चला बिला ह्याला काय एक तर डेऱ्या फोडायच्या लोक गोष्टी फोडायच्यात मला कळत नाही त्याला पाठव ना आता कशा मी येणार आहेत वस्तू. अरे ग बासर राहू द्या खायचं प्यायचं काय लागा तुम्ही भांडू नका माझ्यामुळे तुमच्यात भांडण नको. नाही. तुम्ही या 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 म्हणजे येऊ नका म्हणजे हे जा चालते जातो जा निघू का मग. निघा निघा हा येतो म्हणावं ना. बघ कळलं किती ओ दाजी काळजी घ्यायची बरं का पिंटीची. हा हा या तसं हाय जरा येड वागाड गोड आहे प्रेम करल तुमच्या मावा खाल्लायस का मावा खाल्लायस काय चेहरा केलायस काय काय तुम्ही त्याच्यासमोर ही काय पद्धत आहे लाजायची मला कळत नाहीये या 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 हा या नीट जा रे. माझं हे राहिलं काय राहिलं हात्यार राहिलं हात्यार. अच्छा अच्छा घ्या 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 सगळं घ्या सगळं घ्या परत सगळं घ्या बॅग वगैरे परत या. अरे ए चाल ना ए बाहेर चला ना चान्स मिळाला की तुम्हाला राऊत साहेब काय 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 सोसायटी मध्ये जो आहे चोर आला आहे पळा पळा सोसायटी मध्ये जो आला चोर आला आहे पळा पळा आमच्याकडे नाही आला आमच्याकडे नाही आला आमच्याकडे नाही आला चोराला कळलं वॉचमन आलाय ते पाठवा काय काय बोलताय? तिकडनं नको जाऊ रे बाबा शाकाला कसा खाली पाठवायचा आता तिकडे खाली सगळं असणार लोक उभी असणार हा माहिती आहे. एक काम कर तू मास्क घाल आणि यांचे कपडे घालून खाली जा. काढा कपडे काढा. ए थांबरे लगेच काय हे कपडे कशाला माझे कपडे कशाला लोकांना वाटेल तुम्हीच गेलायत ना. त्याला कोणी पकडलं माझ्या कपड्यांमध्ये तर कळणार नाही का हा आपल्या घरी आला होता ते या ये तुम्ही सोचा ही नाही. तूने कुछ नहीं सोचा ए पगली थांबा थांबा कुछ नहीं सोचा अहो ऐका तुम्ही याला घरी सोडून या.
अच्छा. मी का घरी सोडून यायचं त्याला? आणि काय कानपिळा होता माझ्या लग्नात याला घरी सोडून यायला? असं बोलताय हो. लॉजिक वापर ना प्रीती. तो सीसीटीव्ही कॅमेरा दिसला असेल येताना, आणि आता जाताना मी ह्याच्या बरोबर चलो 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 असं दिसलो तर मी साथीदार नाही का वाटणार? हे सीसीटीव्हीच्या डोक्यातच येत नाही, आपल्या काळी नव्हतं ना. हा ना. हा, जाऊ दे. काळी थांब थांब थांब, काहीतरी सॉलिड सोडतो. थांब. सूर्या, हत्यार काढ. ठीक आहे, आहे की? हा, यांच्या नरड्याला लाव. मला मारायचं नाही रे. मारत नाही, थोबाडवण ठेवा. ह्यांच्या नरड्याला लाव आणि असं पकडून खाली घेऊन जा. आम्ही काय सांगू, चोर आमच्याकडे आला होता पण त्याला काहीच मिळालं नाही. मग तो ह्यांना घेऊनच खाली गेला, आणि खाली गेला तुम्ही रडायची ऍक्टिंग करा. पॉलिसी एजंट लोक लगेच विश्वास ठेवतील. तुम्ही खाली जा, ह्याच्यासोबत कोपऱ्यापर्यंत जा, रिक्षाने ह्याला सोडा, आणि मग मी सुटलो म्हणून पळत घरी या. तुझ्या पिंटी तुझ्या सूर्या. बघितलं का डोकं बघा पुरीचं. त्या डोक्याला तेल लावा आणि त्याला खिडकीतनं काढघाल करा जरा. यांच्या नरड्याला सुरा लाव. नरड्याला सुरा वगैरे नाही, खाली बाचाबाची झाली, नरडा कापला गेला तर केवढ्याला पडेल ते? खर्चाट्याने काही होत नाही. मान आहे ही, मान आहे. इथे कापल्यावर ना खर्चटत नाही, रक्त बाहेर येतं प्रीती. माहितीये का काही? दाजी काय होत नाही हो, चुना लावायचा इथं, चुना होतंय नीट. मग चुना लावायचा. चुना हं. मान आहे रे ती, पान नाहीये चुना लावायला. पिंटीचे मिस्टर नाही का मी? जा जा. मी नाही जाणार आहे सुरा, असं सुरा. काहीतरी मी करणार. अगं नको लागेल तर ते, मला नाही लागत. हलू नका व, हलू नका कशाला बोलता? वाचवा. मला वर माझ्या मिस्टरांना घेऊन गेला. वा 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 वा, छान झाला परफॉर्मन्स. अगदी अजब होती कॉन्सेप्ट. बघू हा सर असे काय म्हणतात प्रसादा. वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि फार छान लिहिलं होतं, आणि तिघांनी पण फार अशी मस्त पकडली कॅरेक्टर. राऊत काहीतरी वेगळंच पकडलं होतंस बेरिंग, आणि मजा आली बघताना. थँक्यू सर. रादर त्या म्हणजे तुझं आणि तुझ्या बायकोचं रिलेशन, आणि प्रिया आणि सावत्या तुमचं रिलेशन फार गोडवा होता दोन्ही रिलेशन्समध्ये. आणि ते कुठेही तुम्ही ॲज अ चोर म्हणून तू कुठेही ते खूप लाऊड केलं नाहीस, त्यामुळे ते फार इंटरेस्टिंग झालं. थँक्यू सर. इट वॉज नॉट अ टिपिकल चोर, त्यामुळे तिथे फार मजा आली आणि मस्त होती कॉन्सेप्ट. थँक्यू जा. थँक्यू सर. सई. युनिक परफॉर्मन्स होता. खूप सुंदर संकल्पना होती, वेगळीच होती, कधी न पाहिलेली, कधी न अनुभवलेली होती. आणि मला आनंद आहे की या संकल्पनेचा तुम्ही तिघे भाग आहात, कारण तुम्ही तिघांनी ॲब्सल्युटली वंडरफुली परफॉर्म केलं. ह्या सगळ्याची मजा मला असं वाटतं या प्रहसनाचा गोडवा आहे तो, म्हणजे तो एक्स फॅक्टर आहे आज, आणि तो तुमच्या तिघांच्याही परफॉर्मन्समधून सगळीकडे पसरला. त्याबद्दल खूप धन्यवाद. हा. हॅलो हॅलो, धोपटकर सर ओळखलत का मला? रंगकुमार थत्ते बोलतोय सर. हो हो हो, तुमच्या शिबिरातलाच एक विद्यार्थी. हो 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 हो, तोच जो जीप टाळूला न लावता ल म्हणायचा. हो तेव्हा म्हणायचो हा सर. नाही आता म्हणतो सर ल. तेव्हा पात्राची ती गरज होती त्यामुळं मी तसं म्हणायचो, पण आता व्यवस्थित ल बोलतो. हो सर. नाही, खूप दिवसांनी फोन केला, कारण इतकी वर्ष मी रंगभूमीशी जो प्रामाणिक राहिलेलो आहे त्याचं फळ मला आत्ता मिळालंय सर. हो, एका सिनेमात प्रमुख नटाची भूमिका करतोय. हो सर. हो हो. पण सर काय झालंय, आपल्या शिबिराला बरीच वर्ष गेल्यामुळे मला आता कळत नाहीये श्वासांचा रिदम मी काय बरं ठेवू. नाही, हिरोईनला मला हाक मारायची आहे सोना अशी, तर मी सोना असं म्हणू की सोना असं म्हणू की सोना असं म्हणू सर? दुसरं म्हणू ना. मलाही जाणवलं सर की ते तसं म्हणायला हवं. हो सर. हो सर. हो सर. थँक्यू सर. थँक्यू. येस सर. जय रंगभूमी सर. ठेवतो. शिवाली, काही गोष्टी खूपच लाल असतात ना. ओंकार, माझ्याविषयी काही बोललास का? नाही, मला माझ्या स्क्रिप्टमध्ये ॲडिशन सुचलं होतं, म्हटलं घेऊन टाकू. अच्छा. डिटेलिंग करायची सवय काय गेली नाही तुझी? नाही जाणार ती. खरं तर काय ना, मी अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक भूमिकेत अनेक डिटेलिंग्स करण्याच्या सवयी आहेत. काय होतं, तुला कळणार नाही, तू रंगभूमीवर कधी कामच केलेलं नसल्यामुळे तुला कळणार नाही की रंगभूमी तुला काय शिकवते.
काय ना वृत्तीच तयार झाली नाहीये तुझी रंगभूमीशी प्रामाणिक राहण्याची. मुळात आपल्याला दिलेली वाक्य आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि मग ॲडिशन्स घ्या, जेणेकरून ते तुमच्या पात्रासाठी मारक ठरणार नाहीत. हे लक्षात घे. एनिवे, तुला काय कळणार म्हणा, तू काय केलंयस अभिनयासाठी? मी पप्पू जांगड गुत्तानींचा क्लास लावला होता अभिनयाचा. मुळात पप्पू झांगड गुत्तानी नावाचा इसम अभिनयाचे धडे देतो यावर विश्वासच नाहीये माझा. पण काय ना, अभिनयाचे वेगवेगळे पैलू पद्धती आहेत. आपण कायिक अभिनय करू शकतो, वाचिक अभिनय करू शकतो. याच्याबद्दल काही माहिती आहे का तुला? कायकिंग येतं मला आय गेस. कायकिंग नाही, कायिक अभिनय. कायिक हे मला कायिक येत नाही. You liked it. हेच रंगभूमी शिकवत असते आपल्याला. हेच या शाब्दिक कोट्या टाळा. सर्वात प्रथम तुमच्या मेंदूत जो विनोद घोळतो तो पहिले मारा, कारण तोच वाजत नाही. ते करा जे प्रेडिक्ट होणार नाही, ते करा जे अनप्रेडिक्टेबल. हरकत नाही. पप्पू झांगड गुत्तानींकडून अजून वेगळा अभिनय काय बरं शिकणार तू? नाही, मी प्रेडिक्शन आणि ते अनप्रेडिक्टेबिलिटी. आय डाईड माय हेअर, यु नो, काहीतरी ब्रेक करायला. केसांचा रंग बदलून व्यक्तिमत्वात काय बरं बदल घडलेला आहे तुझ्या? आय डोंट नो, समथिंग डिफरंट. शेवटी काय पप्पू झांगड गुत्तानी. किती पैसे किती भरले होते? 4 lakhs. किती? 4 लाख. हे जरा वाक्य वाचून दाखवतोस मला? हे 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 माझ्या प्रेमाचं वाडमय वाशील का? वाडमय वाडमय नाहीये ते, वाङ्मय असा शब्द. ड लिहिलंय तिथे. तो ड नाहीये, तो अंग आहे. अंग आहे? अंग. अंग अंग नाही. दॅट डॉट थिंग ना. डॉट नाही, नको. हाच इथेच खरं तर माझ्या डोक्याची तिडीक जाते की एकतर तुम्ही रंगभूमीवर काम करत नाही, तुम्हाला काही माहित नाही, आणि तुम्ही येता अभिनेते व्हायला. काय गरज आहे? आधी रंगभूमीवर काम करा, शिकून घ्या. रंगभूमी तुम्हाला काय शिकवते ते सगळं ओरबाडून घ्या, शिका, ती वृत्ती ठेवा. पण ती तुझ्यात नसल्यामुळे तुला ते जमणार नाही. हरकत नाही. काय भूमिका काय आहे तुझी? माणूस एक नंबर माणूस. एक नंबर माणूस असं नाहीये ते. मुळात लेखकाला जेव्हा व्यक्तिरेखेला नाव सुद्धा द्यावंसं वाटत नाही, इतकी नगण्य भूमिका असते ना, तेव्हा तो माणूस एक, माणूस दोन, गावकरी एक. काय म्हणालास? गावकरी एक, गावकरी दोन. नाही नाही, अशा पद्धतीची वेगवेगळी पात्र निर्माण करत असतो तो फिलर्स म्हणून. आपण रिकाम्या जागा भरत असतो, हे लक्षात घ्यावं आपण. हरकत नाही. काय ना, मी तुला इतकंच सांगतो, कारण ओंकार, मी गेली 7-8 वर्ष तुझी प्रोग्रेस पाहतोय, जी होतच नाहीये. मला तुझ्यात एक स्पार्क दिसतो, पण काय आहे ना, व्यक्तिमत्वात स्पार्क असून आयुष्यात जर लोडशेडिंग असेल तर त्या जगण्याला अर्थ नसतो. वा. मला माहिती होतं नाही कळणार तुला. हॅलो 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 हॅलो. sir. अरे हाय सर. हाय हाय, हाय. हाय हाय. हॅलो हाय हाय हाय. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो. ऑल सेट? येस Yes, सर. sir. येस सर. सीन वाचलाय तुम्ही? होय सर. होय सर. आपण लगेच सुरू करूया. Yes. मी असिस्टंट आहे, सर मागून येत आहेत. ओ येत आहेत ना? अरे आलेच आलेच सर आलेच. ओ या हॅलो सर. हाय 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 सॉरी सॉरी सॉरी. एक्सक्यूज मी. चालेल, सगळं रेडी आहे सगळं? सर बदललेत का? नाही, सरांची हेअरस्टाईल बदलली फक्त. थोडंसं म्हटलं जरा. That is why, वेगळं दिसत हा, येस येस येस. हॅलो सर. हॅलो. हाय 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 हाय. दादरचा ऋतिक रोशन. Thank you, sir. वा, मस्त दिसतोय. तुला माहिती ना तुझं सिलेक्शन काय आलंय? वाय तुझ्या नागपुड्या ज्या वर जातात ना, कमाल दिसतात. थँक्यू सर. आपण थँक्यू. करूया, बोलूया आपण बोलूया. सर, मी रंगकुमार थत्ते. कुमार ते हो, sir. तुम्हाला कोण नाही ओळखत? तर अनेक नाटकांमधनं मी लोकांचं मनोरंजन केलेलं आहे. मी डार्लिंग मध्ये होतो सर. मी वासूची सासू सुद्धा केलंय सर. मी yes, yes. वाडा चिरेबंदीची त्रिनाट्यधारा आहे, त्यातलं मी दुसरं नाटक मग्न तळ्याकाठी केलं. युगांतच्या माझ्या तारखा रिकाम्या नव्हत्या, त्यामुळे मला करता नाही आलं. ठीक आहे पण मी ठीक हे आहे. केलं सर. वा वा. नाही, सगळेजण तुमचं कौतुकच करतायत. Thank you, sir. Thank you. इतका चांगला ऍक्टर घेतलाय, चांगला ऍक्टर घेतलाय. मला तर मजा येणार आहे ना. बघूया ना काय. Thank you, sir. Thank you. आपण बोलूया, बाकी पुढचं बोलूया. चला तर मी बसू? सगळ्यात येस, बसा ना. thank you, प्लीज sir. प्लीज प्लीज. नाश्ता झाला? येस सर. Yes, sir. आय हॅड माय एग्स अँड ब्लॅक कॉफी. येस येस. ऍक्टिंग आणले ना सोबत? Yes, sir. येस बेस्ट बेस्ट बेस्ट.
सर मी नाही केला नाश्ता कारण मी नाही आपण याच्यावर नंतर बोलूया पहिला तुम्ही सीन वाचला सर हो कॅरेक्टर समजून हो सर येस सर सगळं झाले ओके Yes. माणूस एक आय नो माय कॅरेक्टर येस 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 शंका काही आली मला विचारायचं Yes, sir. दुसऱ्यांना मोटिवेट करणारा डायरेक्टर येस सर येस सर ॲक्च्युली थोडंसं बोलायचं होतं Yes. सर माझ्यासाठी अशा पद्धतीची संधी खरं तर नवीन आहे कारण आजपर्यंत मी रंगभूमीवर वेगवेगळ्या मुद्द्याचं आपल्या लवकर वेळ झाला सर मला इतकंच म्हणायचं होतं की हे जे मॅग्निफिकेशन्स असतात किंवा काही फ्रेम्स असतात हे माझ्यासाठी नवं आहे हे Yes, yes. मुळात हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी नवा आहे तर माझं काही चुकलं माकलं तर मला सांभाळून घ्यायचं घेणार सांभाळून घ्यायला आपण संसार नाही सिनेमा करतोय सर म्हणजे कमाल आहेत म्हणजे लगेच देतात झालंच ना असिस्टंट सर ठीक आहे आपण जास्त काय नको. आपण माझं एवढंच आहे की मला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नकोय Yes, Yes, sir. सीन चोपा Yes, बस मला घाबरायचं नाही नाही, sir. सीन सुटून करायचा ओके रेडी घाबरायचं कसं नाही सर तुम्ही दिग्दर्शक आहात मी दुसऱ्यांना घाबरवतच नाही आवाज चढून बोलायची सवय नाही मला सगळं खेळीमेळीत झालं पाहिजे वातावरण कसं हलकं फुलकं करायला मला आवडतं ओके डन सगळं sir, समजलं चालेल. पाहूया सीन समजलंय ना सीन समजलेला आहे सर वन टेक करतो sir. यस वन टेकच हवाय आपल्याला पाऊण तासात हा सीन उडूया छोटासा सीन आहे त्याच्यानंतर बुलेटचा सीन करायचा बुलेट आणले हो सर आणले चेक केले सर व्हाईट बुलेट एका आरशावर हिरोचं नाव एका आरशावर हिरोईनचं नाव मागे जो बॅकरेस्ट आहे तिथे हिरो हिरोईनचं नाव दिलमध्ये आणि बाण बेस्ट चल सर मला म्हणायचं होतं की तुम्ही म्हणालात की तुम्ही असं ओरडून बोलत नाही पण मला असं वाटतं की माझ्या भूमिकेसाठी जर तुम्ही ओरडलात तर माझ्या फायद्याचं ठरेल कारण काय होतं माझी जी भूमिका असते त्याला जेव्हा डिरेक्टर वैतागून मी नाही ओरडत मी ओरडतच नाही मला स्वभावच नाही स्वभावच नाही येस सर चालेल सर आपण फ्लोअरवर येस आपण बुलेटचा सीन महत्वाचा आहे ती जरा रेडी करू आपली टीम चलो, चलो, चलो. सुरू करतोय आपण आपली टीम सर मला आणखी एक प्रश्न होता छोटासा लवकर, म्हणजे लवकर, आज फक्त माझेच सीन होणार आहेत ना येस मग सर तो बुलेटचा सीन कोणाचा आहे मला कळेल का बुलेटचा सांग बुलेटचा सीन तुमचा आहे सर हिरो हिरोईनचा बुलेटचा सीन फोनवर तुम्ही आणि आपल्या मॅडम असणार आहेत बुलेटवर तर ऍक्च्युली मला बुलेट चालवायला नाही जमत आता सर अख्खा सेट अचानक थबकलाय ते सुद्धा वाटी घेऊन थांबलेत मला कळत नाही का तुम्हाला खरंच येत नाही बुलेट नाही सर मला नाही येत बुलेट चालवायला सर ना बुलेट नाही येत एका सेटवर आहोत ऐकू आले मला पण रंगकुमार थत्तेची वेळ नाहीये ही सर तुम्हाला बुलेट येत नाही नाही सर मला बुलेट नाही येत सर बुलेट येत नाही नाही सर मला नाही येत बुलेट खरंच बुलेट येत नाही सर खरंच नाही येत बुलेट काय झालं सर तुला अक्कल आहे जरा तरी बुलेट आपल्याला बुलेट चालवणारा हिरो हवा होता बाकीचे असिस्टंट घोळ करतात म्हणून तुझ्यावर जबाबदारी टाकली ना मी मग प्रथमेश असा घोळ घालशील तू नाही मी नाही गोळ केला मग काय केलंस तू काय विचारलंस त्याला फोनवर त्यांना ओ मी तुम्हाला बोललो ना फोनवर काय? की तुम्ही बुलेटवर असता मागे हिरोईन बसलेली असते एक क्षणात तुम्ही मागे येता आणि मग हिरोईन पुढे येते गालावर किस करायला तेवढ्यात तुम्ही वळता आणि तुमचा लिप किस होतो मग पोलिसांची शिट्टी वाजते तेव्हा तुम्ही बोलला मला येतं म्हणून मला किसिंग येते मी त्याच्याबद्दलच हो म्हणालो किसिंग येते सर मी त्यांना बोललेलो सर नाही सर त्यांनी मला नीट विचारलं असतं तर मी सांग असं काय बोलतो मी नीटच नरेट केलं सर मी त्यांना हे पण बोललो की पडली तर उचलाल ना म्हणून ते हो बोलले तुम्ही हो बोललात ना हो म्हणजे शिवाली मॅडम जर पडल्या तर मी त्यांना उचलू शकतो अगदीच मी रंगभूमीवर जेव्हा काम थांब करतो लायकी काय आहे सर? याची प्रश्न विचारण्याची तुझी लायकी नाही, आहे सर. तू असिस्टंट होतो तुझी लायकी आहे ह्या असा प्रश्न विचारशील मुलगी सेटवर पडली की उचलायला अख्खा सेट येतो पुरुष पडला की त्याला स्वतःहून उठावं लागतं नॉर्मल लॉजिक आहे मुलीबद्दल त्यांना काय विचारायचं सर मी का- सीन बुलेटचा मी बुलेट बद्दलच विचारणार नव्हतो नाहीतर मला काय? असं काय करता प्लीज सर ऍक्च्युली मला कळत नाही तुम्ही एवढे चिडता का आहात म्हणजे तुम्ही म्हणालात तुम्ही खूप शांत डिरेक्टर आहात तुम्ही चिडत नाहीत अरे चिन्हस अरे मराठी सिनेमा आहे आपला मराठी सिनेमा आहे आपला कमी बजेट मध्ये काम करतो आपण किती तडजोड करावी लागते माहितीये का एक दिवस जरी फुकट गेला तरी 50 लाख रुपये जातात रे लाखाच्या गोष्टी आहेत सगळ्या समजून घे जरा तसं नाही पण तडजोड किती करावी लागते मागच्या वेळी मंदिराचा कळस दाखवायचा होता ड्रोनचं बजेट नव्हतं म्हणून मोदकाचा वरचा अँगल घेतलाय मी कळलं तुला अरे म्हणजे मराठी सिनेमा आहे प्रथमेश हो सर पण मला माहिती आहे सर अरे मी काय बोलते मी व्हॅनिटीमध्ये जाऊ का या. वातावरण एकदम निगेटिव्ह झालंय निगेटिव्ह वातावरणात माझं कॅरेक्टर सुटेल कदाचित मी जाते सर त्या इथेच बस हा सर जायचं नाही कुठे हा सर काय केलं बस इथं खुर्ची घे बस आहे सर आहे इथेच आहे सर हल्लास तर बघ तू मी इथेच बसते या. सर मला म्हणजे मला बस तू. हा सर मला खरं तर बुलेट येत नाही पण मला 4 व्हीलर येते सर आपण 4 व्हीलर मध्ये करूया का किसिंगचा सीन सीन वाचलास नाही सर सीन काय आहे काय आहे सर निर्जन रस्त्यावरनं तुम्ही बुलेटवरनं जाताय हा सर अचानक वारा येतो तिचे केस उडतात तू थोडासा मागे होतोस हो, सर. ती पुढे येते
तुला किस करायला जाते, तू असा वळतोस, लिप टू लिप किस होतो. हो सर. बरोबर? मग शिटी वाजते सर. पोलिसांची. हा सर. हा सीन तू 4 व्हीलर मध्ये कसा करणार? सर मी जर पुढे ड्रायव्हिंग सीटला बसलो आणि हिरोईन मागे बसली तर असा? तुला तोंड आहे की सोंड आहे? हत्तीचं पिल्लो आहेस तू? हत्तीचं पिल्लो आहेस? असा जाऊन किस करणार आहेस? असा जाऊन किस करणार तू? हा? असा जाऊन? नाही सर. नाही सर. मग सीट बेल्ट मधून हात घालणार आहे ती तुला? नाही सर. नाही सर. कसं शक्य आहे? अरे प्रथमेश, कसं शक्य आहे? नाहीच आहे सर. नाहीच आहे सर. सर मला सर तुम्ही चिडू नका ना सर. मला चिडण्यासारखंच आहे. सर मी रंगकुमार थत्ते, माझ्यावर तुम्ही असं चिडताय. मला अर्धा तास द्या सर. मी आत्ता बुलेट शिकतो सर. अर्धा तास द्या. एक्सक्यूज मी मी अजिबात शिकाऊ ड्रायव्हरच्या मागे बसणार नाहीये हा. माझं आत्ता करिअर सुरू झालंय आणि ऍक्च्युली किसिंगच्या सीनमुळे बॉड्युरेशन येतंय. आमचं काहीच केमिस्ट्री नाहीये त्याच्यात. मी अजिबात मी इंजिन खाली आले तर सर मी काय म्हणतो, मला द्या ना खरं तर अर्धा तास. मी लगेच सर. मी नाही. नाही सर खरं तर रंगभूमीवर काम करत असतो. ए थांब थांब, तू मुद्द्याच्यावर मुद्दा पटापट बोल, पटापट बोल. सर मला जर बुलेट शिकायला अर्धा तास नसेल तर बुलेट चालवण्यासाठी डमी वापरा ना. तो बुलेट चालवेल, मी किस करेन सर. सर किती प्रयोग केलेस तू? सर प्रयोग किती केलेस? सर सूर्याची पिल्लेचे 42 प्रयोग केलेत मी. 42 केलेस ना? नाटक अजून तुला नीट ओळखत नाहीये, लक्षात घे. तू ओरिजिनल कसा आहेस हे लोकांना माहित नाही. तुझा डमी कुठून आणू मी? बरं आणला तर आणला, त्याला घरात सन्मान देतील तुझा डमी झाला म्हणून? सर असं नका ना बोलू सर. तू करतील, सर असं नका ना. येतील त्याला घरात. नाही घेणार सर. सर मग सर असं नका ना करू सर. डमी आणलं तर मला सोपं पडेल म्हणून बोललो सर. बाकी काय नाही नाही तर सर. काय डमीची गरज नाहीये. सर असं नका ना बोलू सर. आपल्या पिक्चरचं नाव काय सांग? तुला बुलेट येत नाही. आपल्या पिक्चरचं नाव काय आहे? बुलेट वारी. बुलेट वारी. चल प्रेमाच्या गावा जाऊ. बरोबर? तुला बुलेट येत नाही, मी एकटा जाऊ गावाला? मी एकटा जाऊ गावाला? मग नाहीतर काय? अरे अरे याचं कास्टिंग कसं झालं यार? मी नाही केलं सर ते कास्टिंग. आता मी असा माणूस कुठून शोधू की ज्याला बुलेट येते? सर मला बुलेट येते सर. सर तुला बुलेट येते? यस सर, मला बुलेट येते आणि मला नुसतंच बुलेट नाही, आय कॅन ड्राईव्ह एव्हरी काइंड ऑफ 2 व्हीलर्स. म्हणजे मला 4 व्हीलर पण येते, लाईट मोटर, हेवी मोटर, यु नो एव्हरीथिंग. म्हणजे ट्रक्स, टेम्पोज, ट्रेलर्स, कंटेनर्स, ट्रॉलीज, डम्पर्स अँड हेलिकॉप्टर, चॉपर्स, एअरक्राफ्ट, फायटर जेट. म्हणजे मिशन इम्पॉसिबलमध्ये जे फायटर जेट चालवलेलं आहे दऱ्याखोऱ्यात, दॅट वॉज मी सर. ए तू ऍक्टिंग क्लासला नाही ड्रायव्हिंग क्लासला गेलायस. गप्पा बसशील? गप्पा बस जरा, गप्पा बस जरा. मला हा चालेल. चालेल? हिरो म्हणून चालेल मला. किसिंग येतं? ऑफकोर्स. सर एक मिनिट सर. सर एक मिनिट. सर एक मिनिट. अरे सर 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 ऐका ना सर. मला बदलू नका ना सर. काय? सर मला बदलू नका सर. मी ना खूप लोकांना सांगून आलोय. मग माझ्या थिएटरवाल्यांना सांगा पिक्चर करायला चाललोय असं सांगून आलोय सर. प्लीज मला बदलू नका सर. सर मला जमेल सर. तुम्ही ऐका ना, हा जो आहे ना हा जांगड गुत्तान इकडे गेला होता. ह्याला ऍक्टिंग नाही येत सर. ह्याला ऍक्टिंग नाही येत. मला येते सर. माझं पाठांतर सॉलिड एकदम तगड आहे सर. थांबलेल्या बुलेटवर पिक्चर वाचणार आहेस तू? तुला बुलेट चालवता येत नाही, पाठांतरचं काय करू मी तुझ्या? त्याचा डायलॉग करून घेईन मी. काय सर ऐका ना तर काय? सर प्लीज मला संधी द्या ना सर. त्याला नका ना सर. मला जमतं सर. तुम्ही मला घ्या सर. तुम्ही मला काढू नका सर. आपली टीम आपण हिरो बदलतोय बहुतेक. आपली टीम बदला. सर ऐका ना सर प्लीज. सर मी मला बुलेट चालवता येत नाही सर. पण मी बुलेट उभी करू शकतो सर. कशी? सर मी रंगभूमीवर काम करतो. माझ्या लवकर गुंडा काय तो? सर आम्ही थिएटरमध्ये काम करतो ना तेव्हा आम्हाला सजेस्टिव्ह काम करायला शिकवलंय सर. मी म्हणजे बुलेट नसताना मी बुलेट उभी करतो सर. हे बघा सर. हे काय गाडी पाडलीस? नाही सर मी गाडीवर बसलो ना सर. हे बघा आता काय बॅक लागली सर. हसा ना कशाला तरी सर. चावी लावायची राहिली सर. सर ते खालच्या चॉकला चावी नाही लावली, ते डिटेलिंग नाही सर. सर मी डिटेलिंग सॉरी सर. मला लक्षात येत आहे माईम मध्ये पण तुला बुलेट चालवता येत नाही. पहिली किक मारलीस मग चावी लावलीस तू. लक्षात घे सर. मला पुढचं डिटेलिंग येईल ना सर. काय बघा सर. हे काय झालं? तिचे केस डोळ्यात गेले सर. अंडरटेकर आहे ती? अंडरटेकर आहे? अरे वारा जर असा येतो तर केस मागे जातील ना, असे कसे येतील तिचे? कुठलं डिटेलिंग आहे? फालतू आहे. कोण आहे? कुणी आणलेला? ह्याला सांगायला बाजूला करा. मी आता याला बदला हे होईल. याला बदला. मला हा नको. मला हा पाहिजे सर. मला घ्या ना सर प्लीज सर. तुला सर त्याला नका घेऊ सर. त्याला खरंच त्याचं वाईट नट आहे सर. त्याचं पाठांतर नाही सर. मी सजेस्टिव्ह मध्ये खरंच चांगलं करू शकतो. मला एक 15 मिनिटं द्या सर. रतन थिया म्हणतात थिएटरमध्ये आपल्याला खरा चंद्र दाखवण्याची गरज नसते, कारण आपला नट ज्या दिशेला बोट करतो तिथे प्रेक्षकांना त्यांचा चंद्र दिसत असतो सर.
मी पण बोट दाखवतो, माझा हिरो दाखवतो. हा बघ, हा माझा हिरो. जा तू, याला बदला रे, याला बदला. सर मला नका बसू सर. तू जा. सर, मी ना लय शानपणा करून आलो सर. मी फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती लय पोस्ट टाकल्यात. शाण्यानो आता कोण येतोय बघा असं सगळं करून आलो. अनपणाच माणसाच्या अंगाला येतो, लक्षात घे. तू जा, चल 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 चल. चला हे बदला, दोन सीन सांगतो. चल आपण बाहेर सर तिकडे जायचंय का? येस येस येस. सर ऐका ना सर. थँक्यू थोडीशी kissing सर लेट मी practice करूया. प्लीज जॅकेट प्लीज प्रथमेश, आता मला कुठलं काय कारण नको. नाही सर, हे बघा, jacket झालं पाहिजे. सर प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू सर सगळा सीन जर तिकडे करायचा होता इथं कशाला मरायला बसलो होतो आपण सर. सर ऐका ना सर. वा 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 वा, खूप भारी परफॉर्मन्स, व्हेरी वेल डन. प्रसाद दा. चांगला होता विषय. आणि ओमकार, मला तुझं खूप कौतुक वाटलं या पूर्ण स्किटमध्ये, कारण तू स्वतः एक उत्तम अभिनेता असताना सुद्धा पूर्ण वेळ तुझ्या चेहऱ्यावर इतके ठोकळा असलेले भाव होते आणि ते फार मला गमतीदार वाटलं. म्हणजे निर्बुद्ध ऍक्टर असतात ना, ते असेच दिसतात आणि असेच एक्सप्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर असतात. मस्त कॅरी केलंस. तो जो चेहराच होता तो इतका डोक्यात जाणारा चेहरा होता ना. आणि श्रमेश, ही हेअरस्टाईल तुला छान दिसते. कीप इट अप. तू ते कॅरी मस्त करतोयस. थँक्यू सर. गुड गुड गुड. Thank you. बाकी मस्त. शिवा मस्त, प्रथमेश मस्त, पीपी मस्त, मजा आली. सई. जोरदार परफॉर्मन्स होता. पाशाजी, मला काही म्हणजे आपल्या छोट्या सर्कलमध्ये ना काही शब्द प्रचलित असतात मैत्रीमध्ये. तर राऊतचं जे कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टरसाठी आमच्या ग्रुपमध्ये शब्द आहे शरीर. शरीर एवढंच. म्हणजे राऊत वो देखो शरीर जा रहा है. म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावरती काही डिम एक्सप्रेशन त्यांना शरीर म्हणतो. तर हा शरीर प्लेड बाय यू वॉज ऑसम. म्हणजे फारच मजा आली. आधी त्या वीकचं कसं होणार आहे, काय होणार आहे याचा अंदाज नव्हता, पण राऊत यू पुल्ड इट ऑफ सो वेल. म्हणजे इतकं छान कॅरी केलंस तू. खूप मजा येते तुला वेगवेगळ्या रोल्स मध्ये बघायला. Yes, ma'am. पीपी ऑसम. फारच मजा आली. भाषेवरची तुझी कमांड आणि सगळंच डायलॉग डिलिव्हरी सगळंच आवडलं. शिवाय छोटासा रोल होता पण छान केलास. श्रमेश, मला असं वाटतं की केस वगैरे सगळं जाऊ दे, तुला हे रिअलाइज होत आहे का की तुझ्या एनर्जीमध्ये शिफ्ट कधीपासून झालाय? तू असं केल्यापासून. येस मित्रा. सो मला असं वाटतंय की तू ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज होत्या त्यांना तू आपलंसं केल्यानंतर हा शिफ्ट झालाय. तर मला असं वाटतं की तुझ्या या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. मस्त सादरीकरण होतं, लाईव्हली होतं खूप, आणि छान केलं तुम्ही सगळ्यांनी. मजा आली. मंडळी, आज ऑफिसमध्ये एकाच्या पगारामध्ये होणार आहे कपात, पण त्यामुळे आपल्याला मात्र मिळणार आहे हास्याचा बोनस. जो बोनस घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. What is going on, ladies? Please get back to work. सर हे ते फाईलच बोलत होतो. Okay. Morning, okay. sir. Morning, Good sir. morning. Good morning, sir. Good morning. वने. पिंट्या ब्लॅक कॉफी. अरे ब्लॅक कॉफी. ओय What? नाही सर, मग तुम्ही शिवी एकदम का देताय सर मला? एकदम काहीच केलेलं नाही ना. शिवी नाही देते. झाओशिंग हो म्हणजे गुड मॉर्निंग. सध्या मी चीनी भाषा शिकतोय ना. ओ माय गॉड सर, म्हणजे काय हे चायनीजची गाडी बिडी काढायची की काय तुम्हाला? There you are. तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय ना त्यामुळे कंपनीचा ग्राफ असा खाली 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 जातोय. त्यामुळे मला चायनीजची गाडीच टाकावी लागणार आहे. चौगुले हसता काय? डोंट लाफ. सॉरी सर. स्टाफ काय करतोय तुमचा? कंपनीचा प्रॉफिट काय? कंपनीची शेअर प्राइस काय? देर इज नो रिझल्ट ॲट ऑल. येस सर. सर तुम्ही शांत बसा प्लीज. प्लीज हॅव अ सीट सर. सर माझी केबिन आहे. प्लीज प्लीज बसा. तुम्ही सांगतो सर. ओके ओके. मला बोलायचंच आहे तुमच्याशी. बोला 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 पटकन बोला. सर मी काय सांगू तुम्हाला, मी कशा पद्धतीने या ऑफिसमध्ये काम करतोय सर. म्हणजे सर मी सगळ्या लेडीज स्टाफ आहे सर. मग सर मी काय सांगू तुम्हाला ना सर, मला कधी कधी वाटतं मी ऑफिस चालवतो का त्यांचा संसार चालवतोय सर.
पुरुष काय करणार सर मला सांगा बघू सर तुम्ही. मला ना कधी कधी संताप येतो सर. मी एकटा असतो या ऑफिसमध्ये, तुम्ही नसता सर. कधी कधी वाटतं ना चौगुले चौगुले रिलॅक्स 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 मला सर टाळकं सटकतं सर यांचं. रिलॅक्स आय नो. मी काय करू सर, एक पुरुषांना मी एक सर काय बोलू पण शकत नाही सर. चौगुले बसा तुम्ही. चौगुले बसा. नो सर, तुम्ही असताना मी बसणार नाही सर. चौगुले बसा तुम्ही. बस रे. चौगुले चौगुले त्या स्टाफचे तुम्ही हेड आहात की नाही? हो सर, आय एम अ जनरल मॅनेजर ऑफ दिस. पोस्ट नका सांगू, मीच अपॉइंट केलंय तुम्हाला. हो सर, सॉरी सर. बघा हा इश्यू आहे ना तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. आय नो यू कॅन. यू आर हार्ड वर्किंग, यू आर डेडिकेटेड, यू आर जेन्युअन. गेले 2 वर्ष मी एकही. ओके सर. चौगुले खरं तर मला वाटतं की मी तुमचा पगार वाढवावा. चौगुले काय करताय? सर हे सर थँक्यू सर. मी तुम्हाला हे बिहेव बिहेव आय एम सॉरी सर. मी हो आय एम व्हेरी हॅपी सर. सर माझी बायको सतत मला सांगत असते की साहेबांशी बोल पगारवाढीबद्दल बारगाव. पण सर कधी हिंमत नाही झाली, कारण तुम्ही आला की तुमचा खतरूड चेहरा आला. काय काय काय? रिस्पेक्टनी खतरूड म्हणजे ओ हो असा खतरूड सर. म्हणजे मनापासून मला रिस्पेक्ट वाटतो तसा आला की मी मनातच ते गिळतो विचार सर. Okay, पण आज फायनली तुम्ही म्हणालात सर. थँक्यू व्हेरी मच सर. चौगुले चौगुले ऐका ऐका पण मी फक्त म्हटलंय की पगार वाढवावा वाटतोय, वाढवला नाहीये. म्हणजे सर म्हणजे काय ना चौगुले, तुमचा पगार वाढवला तर बाकीच्या एम्प्लॉईजना कळणार, मग ते म्हणणार आमचा पण पगार वाढवा. हो 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 हो. म्हणजे माझा पगार वाढवायला आपल्या ऑफिसकडे पैसे आहेत, पण त्यांचा पगार वाढवायला नाहीये. नाही हो 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 नाही बरोबर आहे. मग 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 आता सर आपण सांगायचंच नाही ना मग त्यांना माझा पगार वाढवला ते. नाही, मी नाही सांगणार. हा, झालं ना मग. पण तुमच्या चेहऱ्याचं काय? पगार वाढवायचा म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावर 27 मोर थुई नाचतायत. आणि खरंच जर वाढवला काय गोंधळ घालाल चौगुले तुम्ही. केबिनच्या बाहेर गेल्यावर हे मेरा पगार बढ़ गया रे हे तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. हा पण मग याच्यावर सोल्युशन काय सर? आहे आहे एक शक्कल आहे. स्टाफकडे जा आणि त्यांना बोला. काय? त्यांना झापा तुम्ही. मी त्यांना झापायचं? हो नाही सर, झुंड से आता है ना तो ये होता है मेरा. हे जनरल मॅनेजर आहात, बी अ मॅन, मरद बना. अरे झापा त्यांना. त्यांना आहे ना, त्यांना म्हणा रिझल्ट दिला नाही ना यू विल बी फायर्ड. बोला मग आहे ना पगार वाढवायचं म्हणणारच नाहीत त्या. आणि मी अच्छा, अच्छा, अच्छा. गुपचूप तुमचा पगार वाढवून टाकेन. हो 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 दिस इज अ ग्रेट आयडिया सर. मी हे करतो सर. मी अनेक दिवसापासून मला करायचं आहे सर हे. पण ना मला तो मुहूर्त मिळत नव्हता सर. आत्ता करा. पण तुम्ही नेहमी परदेशी असताना मला आज मुहूर्त आज सर करून टाकतो सर मी आज. करा. टाळकं सटकलं ना माझं, कारण सज्जन लोक असतात ना एरवी सटकत नाहीत. टाळकं सटकला वाट लावतात सर. हो 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 हो. शेर आज गुफा का बाहर आएगा. काय काय? शेर गुफा का बाहर आ गया. आज वो कैसा काटेगा देखो. ठीक. मैं अभी ये हो गया सर. तुम्ही फक्त आहात तिकडे. तुमच्या समोर मी झापतो त्यांना आणि मग आपण कॅन्सल करूया सर. ओके. मिसेस उषा, मिसेस वनिता, मिसेस चेतना, मिसेस रसिका इकडे या. काहीतरी झालं असणार आहे. तू इकडे थांब. मी नवीन आहे ना. असू दे नवीन काय नाही तू थांब. अगं पुढे राहा. अनिता मॅम तुम्ही थांबा ना. तुम्ही कशा दिसाल या अगं तसू दे अशी काय करते? तुला सांगितलं तू पुढे एवढीशी झालीस आता पुढे ये नाही एवढं मासळी बाजार आहे का? वाटल्यापेक्षा समूहगान सर, समूहगान चालू आहे. सगळं दिसायचं आहे सगळ्यांना कॅमेरात. केप कोट सर बाहेर या. सर हा माझा स्टाफ आहे. हॅलो हॅलो नका करू. हो हॅलो नका करू. हा माझा स्टाफ आहे सर. मी यांचा इमिजिएट बॉस आहे. हे आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर. तुम्ही नेहमी म्हणत असता ना ऑफिसला लॉस का होतो, याचं कारण आहे हा स्टाफ. आम्ही कारण ह्यांच्यात झिरो कोऑर्डिनेशन आहे. झिरो. यांना विचारलं काम का नाही झालं यांच्यावर ढकलतात. त्यांना विचारलं त्यांच्यावर ढकलतात. त्यांना विचारलं काम का नाही झालं हे मागच्या त्यांच्यावर ढकलतात. मग हे यांच्यावर ढकलतात. मग ह्या म्हणतात मला तर दुसरा नंबर होता. मग ह्या का म्हणला मध्ये. मग ह्या का म्हणायला म्हटलं त्या म्हणतात की ह्यांना विचारा. ह्या म्हणतात शेवटच्या की यांना विचारा. पुढे 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 बोला. काही कळत नाही पुढे बोला. आपण सर तेच म्हणतोय मी. लॉस कुणामुळे म्हणतो? ह्यांच्यामुळे होतोय. याच्या पुढे सांगतोय, याच्या पुढे सांगतोय तुम्हाला पगार वाढवे या वर्षाची मिळणार नाही. 6 महिने देतोय. 6 महिन्यात मेहनत करायची रे. जबरदस्त मेहनत. टाळका सर मारेगा खिचके. चौगुले चौगुले. टाळका सट करू नका माझा. मेहनत करायची. 6 महिन्यात जर रिझल्ट नाही दिसले ना काढून टाकेन एकेकाला. मेरा को निकाल देगा मैं सबको. काढून टाकेन मी.
बजर बट्टू क्या आशू आहे देखा जरा बट्टूची मगर मचकी असू हे काय असेल ते बघू नका सर अरे शांत का आवाज रडू नका रडू नका वनिताजी रडू नका सर रडू नको तर काय करू सर हा माणूस आम्हाला कसं बोलतो सर म्हणजे? आम्ही इथे मान मोडेस्तोवर काम करतो सर मान मोडेस तो कान करायला खांद्यावर मान आहे का तुम्हाला दिसते मान कसं बोलताय सर अरे कसं बोलताय सर गोस्वामी सनशी तुम्हाला फाईल दिलेली होती कोणाची सर गोस्वामी सनशी फाईल दिलेली होती त्या फाईलचं काय झालं त्या फाईलचं काय झालं मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय काय झालं फाईलचं काय नाही सर डेस्कवर आहे सर डेस्कवर आहे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे का मला का सर ती पूर्ण का नाही झाली ती पूर्ण का नाही झाली सर ती पूर्ण कशी होणार सर तुम्हीच तर मला त्या दिवशी घरी पाठवलं ना सर हो सर चौगुले आम्ही होतो इथे आम्ही ऐकलं मी पाठवलं तुम्ही म्हणालात घरी जा ती नकोच म्हणत होती सर तुम्ही म्हणालात जा जा तुम्ही त्यांना घरी का पाठवलं सर ते म्हणाले की घरी जा घरी तुमचे सासरे आजारी आहेत तुम्हाला घरी जायला हवं असं ते म्हणाले सर स्वतः म्हणाले सर पण माझं पाऊल पण निघत नव्हतं सर म्हणत होती काम आहे चौगुले या उत्तर द्या. सर या आय रिमेंबर सर मी घरी पाठवलं आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी सर मग सर म्हणाले की तुम्ही जा तुमचे सासरे आजारी आहेत सासरा म्हणजे दुसरा बाप असतो आणि त्या बापाला आता तुमची गरज आहे घरी जा त्यांना छान खाऊ पिऊ घाला काय हवं काय नको ते बघा पुण्य गाठीशी लागेल असं म्हणाले सर असं बोललात तुम्ही हो सर ते चुकून फ्लो मध्ये बोलून घ्यायचो पण फ्लो असा काढीन ना मी आय एम सॉरी आणि चेतना मॅडम तुमचं काय मी काय नाही केलं सर नाही मला आहे ना काही महिन्यांपूर्वीचं जरा आठवलंय की इंटरनेटवर तुमच्या डोहाळ जेवणाचे तुम्ही फोटो टाकले होते हा? हो सर बरं ते डोहाळ जेवण त्याचा कार्यक्रम 2 दिवस चालू होता सर जुळं झालं ना 2 दिवस तुम्हाला सुट्टी कोणी दिली नाही सर ओगुले सरांनी दिली मी ती सुट्टी घेतच नव्हती सर ते म्हणाले की नाही चांगल्या मनाने म्हणाले की जा तुम्ही ती चांगल्या मनाने. चांगल्याच म्हणाले असं काही नाही ते म्हणाले की काय चोळकर बाई डोहाळे जेवणा का कुछ हो का नो हो असं ते म्हणाले हे मी नाही ही स्टाईल आहे तुमची तुम्ही बोलता हा पण मी त्यावेळेला बोललो होतो असं बोललात सर तुम्ही ऍक्च्युली सर तुम्ही त्यांना ओरडू नका ते सर खूप गोड आहेत ए, चौगुले सर खूप गोड आहेत म्हणजे ते बोलायला लागले ना की असे कान तृप्त होतात असं कीर्तनाचा फील येतो असं चला चला कीर्तनाला चला असं एकदम कीर्तनाचा feel? गोड वाटतं सर खूप गोड वाटतं ते मला म्हणाले काय चेतनाबाई डोहाळे म्हणजे बाईच्या आयुष्यातले चिंचा कैरीचे दिवस आई ग काय गोड वाक्य आहे तुम्हाला सांगते राजपूत सर हे वाक्य मी माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करू तिला खूप सवय पण ते मला पुढे म्हणाले डोहाळे जेवणाचा दिवस म्हणजे त्या दिवशी बाईने जगाला विस्मरून स्वतःच्या मनातल्या इच्छांना स्मरावं आणि जो कोणी तिला अडवेल त्याला म्हणावं काय जा जा हट चल नाही सर हे मी नाही केलेलं आहे हे सर तुम्हीच केलं असं हे तुम्हीच करता सर मी केलं मला आठवलं सर कारण सर भूतदया भूतदया आहे ही सर भूतदया कसं असतं सर बाई असते ना प्रेग्नंट असते ना नाजूक असते मनस्थिती बरं आणि वी शुड रिस्पेक्ट असं बाईला ज्या लेबर पेन्स होतात ना ते आपण नाही सहन करू शकतो एकदा Shut up. हो आय एम सॉरी सर बोललो आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी सर सर प्लीज तुम्ही त्यांना ओरडू नका सर ते त्या दिवशी त्यांनी आम्हाला खूप मदत केली सर त्या दिवशी नाही ते नेहमीच म्हणजे काहीही कार्यक्रम असला ना सर पहिले येतात मदतीला कायम मदत असते त्यांची आता या डोहाळ जेवणालाच माहितीये पंक्तीत जेवण वाढलं सगळ्यांना सर आणि कोण करतं असं तुम्ही ऑफिसचं काम सोडून जेवण वाढायला गेलात तिकडे मदत आणि आम्ही म्हणत होतो नको आम्ही वाढतो सर बोले नाही जेवणा हम वाढोंगो अरे प्रत्येकाची हिंदीत कशी मी एंड करत करता तुम्ही ते हो सर मी केलं सर मी केलं मी जेवण वाढलं सर पण हे अर्धवट माहिती देत आहेत सर हा एक्सपोज आहे आता समजा हा आता होय हा बघा मग हा आता समजा ह्या तिकडे डोहाळे जेवण सुरू आहे हा आणि ह्या सगळ्या वाढतायत तिकडे बाबा कोशिंबीर श्रीखंड हा बटाट्याची भाजी पुरी पुरी हे सगळं वाढल्यावर संध्याकाळी 4 वाजता आहे ग माझी कंबर दुखते सर मी उद्या 2 वाजता येऊ का कॅन्सल नो म्हणून मी सांगितलं तुम्ही काही करू नका मी एकटा वाढणार तुम्ही असाच राहा दुसऱ्या दिवशी 9ला माझ्या तोंड दिसली पाहिजे म्हणून मी वाढलं सर दुसऱ्या दिवशी तुम्ही किती वाजता ऑफिसला गेले 3:30 वाजले दुपारचे कारण कंबर दुखत होती मग फायदा काय झाला त्याचा हो येस सर थोडासा प्रॉब्लेम सर ह्या सर अर्धवट सांगतात आता ह्या रसिका मॅडम आहेत हा, त्यांचं हा, काय? आता अभि तो नाही आता रसिका मॅडमचा मुलगा मग
एवढं काय सस्पेन्स आहे त्याच्यात? नाही रसिका मॅडमचा मुलगा त्याची परीक्षा होती माझ्याकडे आला ओ मला महिनाभर रजा हवी आहे त्याचा अभ्यास घ्यायचा आहे म्हणून. असं बोलतात त्या? नाही सर 2 वेगळी कॅरेक्टर दिली तुमचं कन्फ्युजन होईल नका करू, नका करू. त्या मला म्हणाला महिनाभर रजा हवी म्हटलं नो कॅन्सल. हा, मी म्हटलं 15 दिवस देईन महिनाभर रजा मागत होत्या सर मी दिली नाही त्या म्हणाला म्हणे मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे मुलाला ऑफिसला बोलव म्हटलं मुलगा ऑफिसला आला त्या काम करत होत्या मी मुलाचा अभ्यास घेतला गुड. 73% मिळालेत सर त्याला. आधी किती होते? 76. रसिका मॅडमचा मुलगा त्याची परीक्षा होती माझ्याकडे आला ओ मला महिनाभर रजा हवी आहे त्याचा अभ्यास घ्यायचा आहे म्हणून. असं बोलतात त्या? नाही सर 2 वेगळी कॅरेक्टर दिली तुमचं कन्फ्युजन होईल नका करू, नका करू. त्या मला म्हणाला महिनाभर रजा हवी म्हटलं नो कॅन्सल. हा, मी म्हटलं 15 दिवस देईन महिनाभर रजा मागत होत्या सर मी दिली नाही त्या म्हणाला म्हणे मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे मुलाला ऑफिसला बोलव म्हटलं मुलगा ऑफिसला आला त्या काम करत होत्या मी मुलाचा अभ्यास घेतला गुड. 73% मिळालेत सर त्याला. आधी किती होते? 76. एक चॅप्टर मलाच कळला नव्हता त्यामुळे लाज वाटते का तुम्हाला? हो सर. तुमचं काम सोडून, ऑफिस मधलं काम सोडून तुम्ही हे रिकामे धंदे करता? हा सर एवढं मी केलं की नाही सर पण ह्या नाही ना काम करत काय करू सर मी किती अजून कोऑपरेट करू आता बघा मध्ये श्रावण महिना आलेला आला की नाही याचं काय? या आल्या आणि मला म्हणाल्या आम्हाला मंगळवारी दर मंगळवारी सुट्टी हवी माय फॉट चौगुले. म्हणालो सर मी त्यांना म्हणालो सर हा. दर मंगळवारी सुट्टी कॅन यू बिलीव्ह दिस कशाला पाहिजे सुट्टी आम्हाला हळदी कुंकू करायचंय ऑफिसला करा पण ऑफिसला यायचं प्रत्येकाने चेहरा दाखवायचा म्हणून ऑफिसला मी हळदी कुंकवाची ऑफिस मध्ये तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला? सर, आणि खरं सांगू का सर, असली भारी तयारी केली होती सरांनी, म्हणजे बायकांना सुद्धा लाजवतील इतकी भारी तयारी केली होती. ते खड नारळ ते वाण देतात ना ते फुलं सगळं ब्लाऊज पीस सगळं आणलं होतं. इतकंच कशाला आम्हाला मोगऱ्याचे गजरे लागणार होते सर स्वतः दादरच्या फुल मार्केटला जाऊन घेऊन आले. चौगुले काय आहे? जवळच्या मार्केटमध्ये फुलं महाग मिळतात दादरच्या मार्केटमध्ये दर किलो मागे 10 रुपये वाचतात मी जाणार नाही का तिकडे म्हणून मी तिकडे गेलो म्हणून ऑफिस सोडून जाल तुम्ही? हो सर मी गेलो ना सर मी मान्य करतो पण काय फरक पडला सर सांगा बघू नाही हो काम कुठे झालं या ऑफिस मध्ये सगळ्या होत्या मी तिकडे होतो काम नाही केली त्यांनी पण कारण वेगळं आहे ना सर, ते जिम्मा खेळत बसलो म्हणून वेळ लागला सर. खरं तर कसं काम करणार? तुम्ही ऑफिस मध्ये जिम्मा खेळत होते? सर आम्हाला नव्हता खेळायचा सर, पण सरच म्हणाले की जिम्मो नाही तो हळदी कुंकू नाही. मी स्वतः हिंदी नाही कसं असंच बोलता तुम्ही? बोलले हीच स्टाईल आहे तुमचे. खरंच. आणि तरी आम्ही नाही सर खूप काम आहे नको जिम्मा वगैरे सगळं सांगितलं पण ते म्हणाले नाही मी बॉस आहे. आम्ही हेही सांगितलं सर की सीसीटीव्ही मध्ये दिसलं तर बरं नाही दिसणार ऍक्च्युली, पण ते म्हणाले बॉस आहे ना मी. शर्ट काढला त्यांनी आणि त्यांचा हातला बनियन सीसीटीव्ही वर टाकला आणि अब जिम्मो करायला सांगितलं. तरीच मला त्या दिवशी काही दिसलं नाही, फक्त एका भोकातून काहीतरी ऍक्टिव्हिटी होती हे कळलं. येस सर आय हॅव वन भोक इन बनियन हो मी सांगतो सर पण मी का असं केलं असेल का? मी तोपर्यंत लक्ष दिलेलं नव्हतं मी माझ्या कामाकामात होतो अब गया आता बघा आता तुम्ही ठरवा हा स्टाईल नका मारून. नाही, style आहे. सांगा जिम्मा मग. जिम्म्याचं गाणं काय असतं आपल्या संस्कृतीनुसार पण इथं करा जिम्माचं गाणं ते झिमपोरी झिम नेपाळाचा झिम नेपाळचा भीम कुठला नेपाळची जिम हे म्हणता तुम्ही काय आहे वाक्य काय? झिम पुरी झिम कपाळाचा भीम असं आहे ना. थँक्यू सर थँक्यू सर आय लव्ह यू सर. चौगुले यू आर फायर्ड. यू आर फायर्ड. गेट आउट. सर गेट आउट. खूप भारी परफॉर्मन्स खूपच मस्त. येस प्रसादा. एकदम बहारदार हो बहारदार. मला आपल्या मंचाची फार
एक गोष्ट फार महत्त्वाची वाटते की आपल्या मेकर्सना म्हणजे रायटर्स असो किंवा डिरेक्टर्स असो गोस्वामी आपल्याला बरोबर कळतं की कुठल्या सिरीजमधलं काय वाचतंय आणि कुठल्या सिरीजमध्ये काय लॅप्स होत आहे. श्याम प्रत्येक वेळेला जातो तर श्यामेला आज थांबवलं पाहिजे. तर आज त्यांनी अख्खी ही सिरीज श्यामेला इथे ठेवूनच केली, अदरवाईज श्याम्या जातो आणि शेवटी परत येतो. दुसरी गोष्ट याच्यातला की पॉईंट जेव्हा तुम्ही सगळ्या कुठल्या ना कुठल्या तरी परफॉर्म करता, मंगळागौर असेल किंवा काही जो कुठला बायकांचा परफॉर्मन्स असेल त्याच्यात तुझं पार्टिसिपेशन, तर आज पहिल्यापासून त्याची उत्कंठा लावून ठेवली ती ते कधी येत आहे कधी येत आहे कधी येत आहे आणि मग ते शेवटी आलं सगळ्यात. तर ही प्रोसेस मला फार इंटरेस्टिंग वाटते. ती खूप लर्निंग आहे, म्हणजे त्याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे त्या प्रोसेसमधून आणि याच्यासाठी खूप कौतुक आपल्या सगळ्या लेखकांचं आणि गोस्वामींचं पण. मजा आली ॲज युजल. झिम्मा जो काही खेळलायस तू सम्या, थँक्यू. म्हणजे 4 बायका असूनही तुझ्यावरनं नजर हटत नाही. येस 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 क्या बात आहे, वा वा, उत्तम सांघिक सादरीकरण, मजा आली. सई. एकदम जिंदा दिल परफॉर्मन्स होता, फार मजा आली. सगळ्यात आधी मला एक नमूद करायचं आहे की त्यांचं तिकडे कॉन्व्हर्सेशन चाललेलं असतं ना, मी इथे लक्ष देऊन होते आणि तुमचं पण मायमिंग होतं, पण तुम्ही इतकं म्हणजे कुठली फ्रेम इम्बॅलन्स वाटली नाही, इतकं सुंदर. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपल्यावरती कॅमेरा नसतो किंवा आपला पार्ट नसतो तेव्हा सिन्सिअरली काम करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते तुम्ही चौघींनी केलं, त्याच्याबद्दल तुमचं खूप कौतुक. श्यामदादा मस्त, तुमचा प्रेझेन्स थ्रू आउट मला खूप आवडला. सॅमी तू वेडा आहेस आणि मला असं वाटतं की सगळ्याची आज छोटी 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 झलक आम्हाला मिळाली, त्यामुळे आम्ही सगळीकडे थोडा थोडा वेळ फिरून थोडा वेळ थांबून आलो, त्याची एक वेगळी मजा होती. आणि झिम्मा वॉज चेरी ऑन द केक, मजा आली. थँक्यू सो मच. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. पाहायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.